पुढची बातमी बघा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांसंदर्भातली बातमी आहे। आव्हाडांच्या अडचणीत वाढ झाली आहे। जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। मुंब्रा येथे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या। जितेंद्र आव्हाडांच्या समोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या। 8 महिन्यांपूर्वी मुंब्र्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता। आमदार जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता। शमीम खान या पदाधिकाऱ्यानं पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली होती। या प्रकरणामध्ये आता भाजपानं उडी घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। 8 महिन्यांआधी आव्हाडांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता आणि आता हाच मोर्चा त्यांना भोवणार का असा प्रश्न उपस्थित होतो। शमीम खान जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत यांच्यावरती पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्या कारणाने गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर हे जो मोर्चा होता ज्याच्यामध्ये त्यांनी ही घोषणा दिली, ही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये तो मोर्चा काढला गेला होता आणि त्यांच्या समक्ष हे घोषणा दिले गेलेत। त्याच्यामुळे गुन्हा हा त्यांच्यावरही नोंदवला गेला पाहिजे, त्यांच्यावरही कारवाई होणं हे गरजेचं आहे आणि याच्यामधनं आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याचा खरा चेहरा हा दिसून येतो।